आशा भोसले म्हटलं की चिरतरुण किंवा एव्हरग्रीन हे विशेषण हमखास वापरलं जातं. 1943 साली पहिलं गाणं गायलेल्या आशा भोसले वयाच्या 90ीत सुद्धा गात होत्या. यामागचं रहस्य त्यांनीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. आम्ही त्या काळातले आहोत, आमच्या वेळी असं होतं तसं होतं हे जर डोक्यातून काढून टाकलं तर माणूस आनंदी राहतो. जे आहे त्याचा आनंद घ्या. नवीन काळाबरोबर तरुणांबरोबर मिसळून जा. जसं आजी आपल्या नातवंडांबरोबर मिसळते तसं आत्ताच्या काळासोबत चला. तारुण्य जाऊन वृद्धत्व येतं, पण म्हणून काय अडकून पडणार आहात का? 1943 साली माझे बाळ या मराठी चित्रपटात आशा भोसलेंनी आपलं पहिलं प्लेबॅक गाणं गायलं. या गाण्यात त्यांच्यासह इतर मंगेशकर भावंडही होती. आपल्या पहिल्या प्लेबॅक गाण्याचा किस्सा सांगताना आशा भोसलेंनी 2001 साली डी सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, मी खूप घाबरले होते, थरथरत होते. असं वाटत होतं की हे सगळं आत्ताच्या आत्ता संपलं तर बरं होईल. आशा भोसलेंचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत झाला. म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी पहिला प्लेबॅक दिला. यानंतरच्या काही वर्षांमध्ये त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या गणपतराव भोसलेंसोबत त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. गणपतराव लता मंगेशकरांकडे काम करत. आशा भोसलेंच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली. भावंडांशी बोलणं खुंटलं. पुढे जाऊन कविता छिब्बर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आशाबाईंनी म्हटलं होतं की भोसले कुटुंबियांना गाणारी सून पटत नव्हती. याच मुलाखतीत त्यांनी नवऱ्याकडून झालेल्या छळाचे अनुभवही सांगितले होते. अखेर त्या गणपतराव भोसलेंपासून वेगळ्या झाल्या. भावंडांसोबतचा दुरावाही मिटला. त्यांचं गाण्याचं करिअर सुद्धा आता वेग घेत होतं. 1980 साली आशा भोसले आणि आर डी बर्मन यांनी लग्न केलं. कालांतराने ते दोघेही दुरावले, पण पंचम आणि आशा ही जोडी संगीत क्षेत्रातल्या अविस्मरणीय जोड्यांपैकी एक होऊन राहिली. आशा भोसलेंच्या नावावर 20 विविध भाषांमधली 12,000पेक्षा अधिक गाणी आहेत. त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. गाण्याबरोबरच त्यांचं खाण्यावरही मनापासून प्रेम होतं. खाण्याच्या याच आवडीतनं त्यांनी आशाज नावाची रेस्टॉरंट्सची चेनही उघडली. पश्चिम आशिया आणि युकेमध्ये त्यांनी 14 रेस्टॉरंट्स उघडली. शास्त्रीय संगीत, मराठी भावगीतं, हिंदी चित्रपट संगीत, पॉप अशा अनेक संगीत प्रकारांना आशा भोसलेंच्या आवाजाने समृद्ध केलं. रेकॉर्डिंगच्या वेळी साडीचा पदर खोचून गाणाऱ्या, म्युझिक अल्बम्समध्ये स्वतः पडद्यावर आलेल्या, रियालिटी शोजमध्ये आपल्याला न आवडलेली गोष्ट परखडपणे बोलणाऱ्या, आपल्या मुलांवर आणि नातवंडांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या आशा भोसलेंचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईत निधन झालं.